उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सर्वच पक्षातील बंडोबांना थंड करण्याची आजची शेवटची संधी आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असणार आहे। 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे आणि अर्थातच बंडाचं सुद्धा वारं महाराष्ट्रभर सध्या सगळीकडेच पसरलेलं आहे। या बंडोबांना थंड करण्यासाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्ष कशा पद्धतीने प्रयत्न करतात? सिद्धेश, बघू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका यांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि अशामध्येच 15 आणि 16 तारखेला मतमोजणी आणि निवडणुका आहेत आणि आज जे आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। तर प्रत्येकच पक्षाला जागा वाटपामध्ये कुठेतरी तिढा आणि पेच निर्माण झाला होता, म्हणून बंडखोरांची संख्या ही वाढताना दिसून आली होती। त्यामुळे कुठेतरी राजकीय पक्षच हे बंडखोरांच्या वाढत्या संख्येसाठी जबाबदार असतात असं देखील राजकीय वर्तुळात चर्चेला जात असतात। अशामध्येच आता सर्व महानगरपालिकेमध्ये मग प्रामुख्याने मुंबई असो, नागपूर असो, नाशिक असो आणि पुणे असो, ज्या बंडखोरांनी जे आहे आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांना कुठेतरी शांत करणं सर्वत्र जबाबदारी हे मुख्य नेत्यांकडे होती आणि इतकंच नव्हे तर मग स्थानिक नेत्यांकडे देखील होती। अशा वेळेस त्यांना आता मागील 3 दिवसात त्यांची मनधरणी करण्यासाठी यश मिळालेलं आहे का, आज ते उमेदवारी अर्ज मागे घेतात का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। अनेकांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। शुभम, कुठल्या पक्षामध्ये किती बंडखोरी आहेत, कोण नाराज झालेलं आहे या सगळ्यामध्ये? अर्थातच अशा पद्धतीने कोणतं आकलन करणं सिद्धेश फार कठीण आहे। संख्या ही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रत्येक पक्षातून 5 ते 7च्या वर असल्याचा एक अंदाज अनेकदा व्यक्त करण्यात येत असतो। अशामध्ये मुंबई महानगरपालिका ही प्रामुख्याने पाहिली जात आहे, कारण की सेना मनसे यांची दोन्ही ठाकरे बंधूंची युती याच्यामध्ये समोर आली आहे। तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे आहे त्यांच्या युतीमुळे देखील अनेक बंडखोर जे आहेत ते देखील मुंबईमध्ये दिसून येतात। अशामध्येच त्यांना आज मनधरणी करण्यासाठी यश मिळाले का नेत्यांना हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। नक्कीच शुभम, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं।